काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे। त्यात हरियाणा, पंजाब, बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल। दिल्लीच्या 3 जागांवरही घोषणा होऊ शकते। उत्तर प्रदेशात लोकसभेचा उमेदवार गळ्यात चक्क चपलाची माळ घालून प्रचार करतोय। हा उमेदवार अलीगढ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। त्याचं निवडणूक चिन्हही चप्पल आहे। गळ्यात चपलेची माळ घालून मतं मागत फिरणारा हा उमेदवार चर्चेचा विषय ठरतोय। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन 2 दिवस बंद राहणार आहे। या काळात पुरातत्व विभागाच्या वतीनं मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। उद्या आणि परवा देवीचं दर्शन बंद राहणार आहे। अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्यानं तातडीने ही संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। मुंबईतल्या घाटकोपरमध्ये भूस्खलन झाले। या 10 घरांचं नुकसान झाले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अग्निशमन दलाकडून जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा उचलण्याचं काम सुरू आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुण्यात तरुणांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं। भारत चीन सीमा सुरक्षित करण्यासाठी मोदी सरकारनं 14,500 कोटी रुपये प्रस्तावित केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली। तामिळनाडू दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेढ्यांचा आस्वाद घेतला। प्रचारावेळी राहुल गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंगानल्लूर इथल्या पेढ्याच्या दुकानात पोहोचले। त्यांनी वेगवेगळ्या पेढ्यांची ऑर्डर देऊन कार्यकर्त्यांना पेढे खाऊ घातले। लेबनॉननं इस्रायलवर रॉकेट हल्ले चढवलेत। लेबनॉननं 1-2 नव्हे तर इस्रायलवर तब्बल 40 रॉकेटचा मारा केला। मात्र इस्रायलनं आयरन डोमद्वारे सर्व रॉकेट हवेतच नष्ट केले, त्यामुळे मोठा धोका टळलाय। मात्र वाढता तणाव लक्षात घेता भारतानं इस्रायलमधल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत। भारतीयांनी इराण आणि इस्रायलचा प्रवास करू नये अशा सूचनाही परराष्ट्र खात्याकडून देण्यात आल्या।